हॅलो एव्हरीवन. शाळेत कॉलेजमध्ये असतानाच आपण बघितलेलं असतं की लाईट हे ड्युएल नेचर्ड आहे. पार्टिकल पण आहे, वेव्ह पण आहे, आणि त्यामुळं लाईटचं एक स्पेक्ट्रम अशा प्रकारचा वेगवेगळ्या कलरचा बँड, ज्याला आपण वर्णपट म्हणतो, तो आपण बघितलेला असतो. आणि लाईटच्या ऑल ओव्हर सगळ्या स्पेक्ट्रम मध्ये असा लाईट ज्याच्यात आपण बघू शकतो त्याला म्हणतात व्हिजिबल लाईट. त्या व्हिजिबल लाईटमध्ये अनेक वेगवेगळ्या रंगाचे पट्टे आहेत, आणि झाडं जी असतात ती फोटोसिंथेसिस करण्यासाठी याच्यातल्या स्पेसिफिक पोर्शनचा उपयोग करत असतात. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की सनलाईटमध्ये जेवढे सगळे काही वेगवेगळ्या वेव्हलेंथचे, जसं व्हिजिबल लाईटचं साधारणतः रेंज काय आहे असं आपण म्हणतो तर 400 ते 800 नॅनोमीटरच्या दरम्यानच्या लाईटला व्हिजिबल लाईट म्हणतो. परंतु या सगळ्याच्या सगळ्या वेव्हलेंथ मधल्या लाईटचा झाडं फोटोसिंथेसिससाठी उपयोग करत नाहीत. त्याच्यातला थोडासा रेड, ऑरेंज, येलो हा जो पट्टा असतो त्या वेव्हलेंथ मधला तेवढाच पट्टा झाडांच्या फोटोसिंथेसिससाठी जास्त उपयुक्त असतो. बाकीच्याही कलर्स मधल्या वेव्हलेंथ मधल्या सनलाईटच्या रेडिएशन्स झाडांच्या वेगवेगळ्या ग्रोथसाठी, डेव्हलपमेंटसाठी महत्व असतं, परंतु फोटोसिंथेसिससाठी खास एवढाच पट्टा महत्वाचा असतो. आपण ज्या वेळेस उघड्यावर म्हणजे शेतामध्ये पिकाची लागवड करतो त्यावेळेस बाहेरचे जे घटक आहेत, ऊन, वारा, हवा, अचानक येणारं वादळ, गारपीट, अशा घटकांवर आपलं कंट्रोल राहत नाही, आणि त्याच्यामुळं एका कंट्रोल्ड क्लायमेटिक कंडिशन मध्ये त्या झाडांची ग्रोथ करणं आपल्या हातात राहत नाही. त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आपण ती आहे जसं की ग्रीन हाऊस असेल किंवा पॉली हाऊस असेल. आणि या पॉली हाऊस मध्ये आपण एका एन्क्लोज्ड कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये झाडांची वाढ करतो, आपल्याला जशी पाहिजे तशी, आपल्याला ज्या प्रकारच्या व्हरायटीज लावायच्या त्या प्रकारच्या व्हरायटीज, आणि त्यांना लागणाऱ्या गोष्टी, त्यांना लागणारा सूर्यप्रकाश त्याचं प्रमाण, त्यांना लागणारं मॉइश्चर, ह्युमिडिटी त्याचं प्रमाण, त्यांना लागणारं पाणी त्याचं प्रमाण, त्यांना लागणारे न्यूट्रिएंट्स त्याचं प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टी आपण लिटरली मशिनिकली अशा पद्धतीनं कंट्रोल करत असतो. आणि त्यातच एक महत्वाचा घटक येतो की आता आपण त्या झाडांची लागवड उघड्यावर केलेली नाहीये, शेतात केलेली नाहीये, तर बंद कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये त्यांना फोटोसिंथेसिससाठी आपण आर्टिफिशियल सनलाईट अवेलेबल करून देतो. म्हणजे अशा काही बल्ब, ट्यूब्स याच्या मदतीनं त्यांना प्रकाश देतो की ते जणू काही नॅचरल सनलाईट असल्यासारखाच लाईट प्रोड्यूस करतात. अशा लाईटला म्हणतात ग्रो लाईट्स. खास करून अशा आर्टिफिशियल लाईट्स ज्या झाडांना फोटोसिंथेसिस आणि ऑल ओव्हर त्यांची डेव्हलपमेंटसाठी मदत करणारा प्रकाश प्रोड्यूस करतात, अशा लाईट्स आहेत ग्रो लाईट्स. तर ह्या ग्रो लाईट्स विषयी आपण बोलूयात थोडस. आजचा आपला जो टॉपिक आहे तो हाच आहे. ठीक आहे. ग्रो लाईट्स. ग्रो लॅम्प मध्ये एक महत्वाचा शब्द येतो, तो आहे HPS. HPS काय आहे तर हाय प्रेशर सोडियम. सोडियम वेपर लॅम्प्स आपण स्ट्रीट लाइटिंग मध्ये वापरतो. याच्यावर UPSCचा एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे, लक्षात घ्या, प्रिलिम साठीच. तर तोच सोडियम जो आहे हाय प्रेशर सोडियम असं त्या ज्या लॅम्प्स मध्ये त्याला वापरतात त्याला खास करून नाव वापरलं जातं. ते काम कसं करतंय ते बघूया थोडक्यात. HPS लाईट जे असतात तर टाइप ऑफ हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प. आता याच्या नावात काय आहे ते बघा. हे अशा प्रकारचा सूर्यप्रकाश प्रोड्यूस करतात ज्यांची तीव्रता खूप जास्त असते, हाय इंटेन्सिटी. डिस्चार्ज म्हणजेच प्रोड्यूस करून सोडणे. लॅम्प कॉमनली युज्ड इन हॉर्टिकल्चर. आपण आता जे बोलतोय ते हॉर्टिकल्चर मध्येच बोलतोय पहा. खास करून हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स याच्यावर एक व्हिडिओ करतोय आपण. आणि हायड्रोपोनिक्स मध्ये अशा कंट्रोल्ड रूम मध्ये, एखाद्या AC रूम मध्ये झाडांच्या ग्रोथसाठी अशा प्रकारच्या लॅम्पचा उपयोग केला जातो. हेच का वापरले जातात त्याचं दुसरं कारण आहे ड्यू टू देअर पॉवरफुल आउटपुट अँड एनर्जी इफिशियन्सी. म्हणजे कमीत कमी इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करून जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लाईट प्रोड्यूस करणं, जो की झाडांच्या ग्रोथसाठी गरजेचं आहे.
असं काम जे आहे ते HPS लॅम्प्स करतात आणि म्हणून हॉर्टिकल्चरमध्ये त्यांना जास्त डिमांड आहे किंवा त्याचा उपयोग जास्त महत्वाचा आहे. इन प्रोड्युसिंग लाईट विदिन कुठल्या कुठल्या रेंज मधला लाईट प्रोड्यूस करते पहा, हे महत्वाचं आहे. रेड येलो स्पेक्ट्रम, रेड किंवा येलो लाईटच्या पट्ट्यातलाच लाईट हा प्रोड्यूस करतो. बाकीच्या आपण म्हटलं मगाची तसं फिजिबल लाईट मध्ये भरपूर कोण कोण आहे. आपण स्टार्टला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स बघितले तर ते सगळ्या वेव्हलेंथचा लाईट प्रोड्यूस न करता खास याच वेव्हलेंथचा लाईट प्रोड्यूस करतोय. आणि या वेव्हलेंथच्या लाईटचं काय महत्व आहे तर हे जी वेव्हलेंथ मधली लाईट असते ते झाडांमध्ये फुलं येण्यासाठी आणि फळं येण्यासाठी, म्हणजे झाड ज्यावेळेस त्याच्या लाईफ सायकलच्या त्या टप्प्यावर येते की आता झाडाला फुलं आणि फळं येणार आहेत, फुलधारणा आणि फळधारणा होणार आहे, अशा काळात जास्त गरज असते त्यांना या वेव्हलेंथ मधल्या लाईटची. आणि तो लाईट प्रोड्यूस करण्याचं काम जे आहे ते हाय प्रेशर सोडियम लॅम्प जे आहे ते करतात आणि म्हणून त्यांचं याच्यात महत्व आहे. HPS ग्रो लॅम्पचं वैशिष्ट्य काय पहा, टेक्नॉलॉजी कशी आहे. एक ट्यूब असते पहा, ही एक ट्यूब आहे, याला आर्क ट्यूब असं म्हणतात. आपल्याला जर फिजिक्स आहे, फिजिक्समध्ये थोडंसं माहित आहे आपल्याला, नेहमीची जी ट्यूब वगैरे पण आपण वापरतो त्याच्यात दोन एंड्स आहेत, एक आहे ॲनोड आणि एक आहे कॅथोड. आणि आपण जेव्हा स्विच ऑन करतो त्यावेळेस ह्या दोन टोकांमध्ये एक विजेचा लोळ निर्माण होतो. जशी आभाळामधून ढगातून वीज जी आहे ती जमिनीवर पडते, तसं ह्या दोन इलेक्ट्रोडच्या मध्ये स्पार्किंग होतं आणि त्या स्पार्किंगलाच आर्क असा शब्द वापरतोय. तर एक आर्क ट्यूब असते आणि ही जी दाखवली ती ऍक्च्युली ग्लास ट्यूब आहे. ती जी ट्यूब असते ती सिरॅमिक ट्यूब असते, ठीक आहे. आणि ह्या सिरॅमिक ट्यूबच्या आतमध्ये पासिंग अँड इलेक्ट्रिक करंट, आपण म्हटलं तसं स्विच ऑन केलं, करंट वाहायला लागला, तर त्या ट्यूबच्या आतमध्ये मिक्सचर असते कोणाचं, सोडियम आणि अदर गॅसेस. अदर गॅसेस कोण आहेत पहा, झिनॉन अँड मर्क्युरी. आणि ह्यांच्या मिक्सचर मधून तो वर जे बोललो तसा स्पेसिफिक रेड येलो अशा प्रकारच्या वेव्हलेंथ मधला लाईट अतिशय तीव्रतेचा प्रोड्यूस करतो, जो झाडांसाठी उपयुक्त आहे. ही झाली त्याच्या मागची टेक्नॉलॉजी. ज्यावेळेस हा करंट सोडला जातो ह्यामुळं काय होतं, ते सोडियमच्या वाफा तयार होतात आणि त्या बाकीच्या गॅसेस बरोबर मिक्स होऊन अतिशय तीव्र स्वरूपाचा प्रकाश जो आहे तो प्रोड्यूस होतो. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे HPS लॅम्पचं पहा. एक तर बघितलं आपण ते काय टेक्नॉलॉजीनं काम करते. दुसरं आहे लाईट स्पेक्ट्रम, प्रायमरीली इमिट, आत्ता बघितलं तेच परत. मेनली काय बाहेर टाकतो कुठला लाईट, येलो, ऑरेंज अँड रेड पार्ट्स ऑफ द स्पेक्ट्रम. हे हायली इफेक्टिव्ह फॉर फोटोसिंथेसिस आहेत, त्यामध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करणारे. इनफॅक्ट फोटोसिंथेसिस करण्यासाठी या रंगांच्या वेव्हलेंथ मधलाच लाईट लागतो. म्हणजेच थोडक्यात हा अगदी स्पेसिफिकली त्याच वेव्हलेंथचा लाईट प्रोड्यूस करून देतो. आणि प्लांट्स रिप्रोडक्टिव्ह फेज, फुलं फळं बघितलंच आपण. व्हाईल इफेक्टिव्ह, आता याचं काही लिमिटेशन पण आहे. जरी हा झाडाच्या फुलधारणा आणि फळधारणेच्या टप्प्यात महत्वाचा रोल प्ले करणारा लाईट असला तरी ऑल ओव्हर झाडाची, म्हणजे पेरल्यापासून छोटंसं रोप झाल्यापासून ते फुलं येण्याच्या स्टेज पर्यंत फक्त एवढाच लाईट जर तुम्ही झाडाला दिला तर झाडाचा सर्वांगीण विकास होत नाही. हे याचं लिमिटेशन आहे. काय म्हणते पहा, याच्यामध्ये लिमिटेड ब्लू स्पेक्ट्रम असतो आणि त्याच्यामुळं जर तुम्ही बाकीच्या स्पेक्ट्रम मधल्या लाईट प्रोड्यूस करणाऱ्या अदर ग्रो लाईट्स तुमच्या त्या सेटअप मध्ये वापरल्या नाहीत तर झाडाची वाढ, लेगी ग्रोथ, खास करून हॉर्टिकल्चर मधली टर्म आहे ही. लेगी ग्रोथचा अर्थ असतो झाड ताड माड उंच वाढतंय पण त्याचं जे खोड आहे, त्याचं जे स्टेम आहे ते मजबूत डेव्हलप होत नाही आणि त्याला पानं सुद्धा जास्त दाट येत नाहीत. अशा प्रकारच्या डेव्हलपमेंटला लेगी ग्रोथ म्हणतात. आणि त्या झाडाच्या सगळ्या लाईफ सायकलमध्ये, एंटायर लाईफ सायकल, जर तुम्ही फक्त HPS ग्रो लॅम्प्सच वापरले तर तुमचं जे झाड आहे त्याची ऑलराऊंडर अशा प्रकारची डेव्हलपमेंट होणार नाही. म्हणजे परत सांगायचा मुद्दा, इन शॉर्ट, HPS
फुलं आणि फळं लागण्याच्या स्टेजमध्ये महत्वाचा लाईट प्रोड्यूस करणारे लॅम्प्स आहेत. म्हणजे बाकीचेही वापरायला पाहिजे. बाकीचे कोण आहेत आपण बघणार आहोत. ग्रो लाईट्सची इफिशियन्सी आणि आउटपुट काय आहे खास करून एचपीएस विषयीच बोलतोय परत. एचपीएस जे लॅम्प्स आहेत हे हाय ल्युमिनस इफिशियन्सी, ल्युमेन, इथं परत 2 शब्दांवर स्पेशल सेपरेट एमसीक्यू पण असू शकतो पहा. ल्युमेन्स आणि दुसरा आहे कॅन्डेला. ऑल ओव्हर एखादं इलेक्ट्रिक डिव्हाइस जे लाईट प्रोड्यूस करते ते किती लाईट, किती ब्राईटनेस प्रोड्यूस करते हे ल्युमेन्स मध्ये सांगते. म्हणजे जर समजा आपण ट्यूब घ्यायला गेलो तर त्याच्यावर काय असते, वॅटेज. म्हणजे हे पर्टिक्युलर इलेक्ट्रिक डिव्हाइस, ट्यूब असेल किंवा बल्ब असेल, ते वॅटेज म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रिक पॉवर म्हणतो, किती आहे ते सांगते, किती वेळात किती इलेक्ट्रिसिटी यूज करते ते, असा त्याचा अर्थ आहे. तसा एखाद्याच्या वरच्या कव्हरवर जर ल्युमेन्स मध्ये काही माहिती असेल तर त्याचा अर्थ असतो हे किती ब्राईटनेस प्रोड्यूस करते, ऑल ओव्हर ब्राईटनेस. ठीक. आणि जर कॅन्डेलाची व्हॅल्यू जर वाचली आपण तर त्याचा अर्थ असतो की त्या प्रोड्यूस होणाऱ्या ब्राईटनेसची पर्टिक्युलर एखाद्या दिशेमधली व्हॅल्यू काय आहे. फोकस, जसं आपण म्हटलं 2 व्हीलर 4 व्हीलरच्या गाडीचा फोकस आहे, तर पडणारा उजेड इकडे 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 आहे पण या भागामध्ये तो जास्त आहे. तर प्रकाशाच्या ब्राईटनेसचा पण तीव्रता मोजणार म्हणजे असते कॅन्डेला, आणि ऑल ओव्हर ब्राईटनेस मोजणार असते ती ल्युमेन्स असते. थोडक्यात सांगायचं समजायच्या भाषेत, पाईप मधून पाणी बाहेर पडतंय तर किती पाणी बाहेर पडतंय ते आहे ल्युमेन्स, आणि किती प्रेशरनं पाणी बाहेर पडतंय ते आहे कॅन्डेला. म्हणून बघा, कॅन्डेला काय मोजते, ल्युमिनसची इंटेन्सिटी मोजते. ब्राईटनेस किती प्रोड्यूस झाला त्याची तीव्रता किती आहे मोजणारी युनिट म्हणजे कॅन्डेला आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी देतं एचपीएस लॅम्प, आणि म्हणून एचपीएस लॅम्प्स बाकीच्या ग्रो लाईट्स पेक्षा जास्त चांगले मानले जातात. हाय ल्युमिनस इफिशियन्सी देते, इंटेन्स लाईट आउटपुट देते, आणि सगळ्यात महत्वाचं असं असून पण हे बजेट फ्रेंडली आहे, इकॉनॉमिकल चॉईस आहे, याला जास्त खर्च असत नाही. दुसरी गोष्ट आपल्याला माहित आहे की बंद खोलीमध्ये जर आपण लाईट्स ऑन केल्या, खास करून पिवळा, ज्याला इनकॅन्डसंट बल्ब म्हणतो, जुना, ज्याला फिलामेंट आहे टंगस्टनची, तशा बल्बनं 2-4 बल्ब एकत्रितच लावले तर अर्ध्याच्या तासामध्ये आपल्याला त्या खोलीमध्ये उकडायला लागतं, घाम यायला लागतो. याचाच अर्थ ते बल्ब लाईट बरोबरच हीट पण प्रोड्यूस करतायत, आणि आपण बघतोच बल्बला नंतर हात लावायला गेलं तर चटका बसतो. तसेच हे जे ग्रो लॅम्प्स आहेत हे सुद्धा हीट प्रोड्यूस करतात, आणि त्याच्यामुळं तुम्ही ज्या कुठल्या तुमच्या एसी रूमच्या आतमध्ये त्या पॉली हाऊस म्हणूयात आपण, सारखं सारखं एसी रूम म्हणण्यापेक्षा पॉली हाऊस किंवा ग्रीन हाऊस जे आहे, ज्याच्या आतमध्ये हे सगळं सेटअप लावलेलं आहे, एन्क्लोज्ड अशा त्या फॅसिलिटीमध्ये तुम्ही तुमची झाडं वाढवताय, तर हे प्रोड्यूस झालेली हीट बाहेर काढण्यासाठी तिथं ॲडिक्वेट व्हेंटिलेशन सुद्धा असायला पाहिजे. नाहीतर तुमच्या झाडांना प्लांट डॅमेज, झाडांचं नुकसान होऊ शकतंय त्या कोंडलेल्या उष्णतेमुळे. त्याचबरोबर एचपीएस लॅम्पचं दुसरं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे, याचं आयुष्यमान खूप जास्त असते. 10,000 ते 24,000 तासांपर्यंत हे टिकू शकतात, खराब होत नाहीत. हे झालं ग्रो लाईट्स मध्ये खास करून एचपीएस लॅम्प्स विषयी आपण आता बोलू. आता आपला प्रश्न असा आहे, काय आपण नेहमी उजेडासाठी वापरतो त्या एलईडी लाईट्स ग्रो लॅम्प्स म्हणून किंवा ग्रो लाईट्स म्हणून वापरू शकतो का? म्हणजे परत सांगायचा मुद्दा काय झाला, आपण नेहमी वापरतो त्या एलईडी लाईट्स मध्ये प्रोड्यूस होणाऱ्या लाईट, त्याची वेव्हलेंथ, त्या प्रोड्यूस होणाऱ्या लाईटची वेव्हलेंथ झाडाच्या वाढीसाठी लागणाऱ्या, मगाशी बोललो तसं रेड ऑरेंज वगैरे या रेंज मध्ये असते का? मग हे जे दुसरे ग्रो लॅम्प्स लागण्याच्या ऐवजी आपल्या एलईडी लाईट्सच त्या सेटअप मध्ये बसवल्या तर चालतील का? त्याचं उत्तर आहे यस, परंतु त्याला काही लिमिटेशन्स आहेत. काय लिमिटेशन्स आहेत बघा. न्यू ग्रोअरसाठी एलईडीज पण काम चालू शकतं, डोंट पुट ऑफ टू मच हीट. सगळ्यात महत्वाचं याचा ऍडव्हान्टेज आहे की हे एवढे गरम होत नाहीत,
त्यामुळे जास्त हीट प्रोड्यूस करत नाहीत. तर तुम्ही एक नवखे प्लांट ग्रोवर्स असाल आणि असं एखाद्या बाल्कनीमध्ये वगैरे बंद सिस्टीममध्ये फॅसिलिटीमध्ये झाडं अशा प्रकारे ग्रो करू इच्छित असाल तर त्यासाठी हे ठीक आहे सुरुवातीच्या काळामध्ये. त्याचबरोबर एलईडी लाईटचा महत्वाचा दुसरा बेनिफिट काय आहे, त्याला मेनी सेटिंग्स येतात. जसं आपण रिंग लाईट वगैरे बघतो पहा की स्विच दाबलं की तिथं कलर चेंज होत आहेत, ब्राईटनेस चेंज होतोय. अशा प्रकारच्या सेटिंग्समुळं एलईडी हे जास्त फॅसिलिटीवाले ठरू शकतात. बेस्ट फोटोसिंथेसिस वेवलेन्स ज्या असतात त्या कुठल्या आहेत आपल्याला माहिती आहे. ब्लू रेंज आहे आणि रेड रेंज आहे, त्याचे वेवलेन्सचे व्हॅल्यूज दिलेले आहेत पहा. परंतु रेग्युलर एलईडी लाईट ज्या असतात लॅक मेनी ऑफ द वेवलेन्स नीडेड फॉर द प्लांट ग्रोथ. आता आपण तेच बोललो, नेहमीचे एलईडीज हे काही प्लांट ग्रो करण्याच्या हिशोबाने डिझाईन केलेले नसतात. ह्या ज्या एलईडीज आहेत त्यांचा मेन पर्पज उजेड देणे हाच आहे आणि त्याच्यामुळं खास ग्रो लाईट्स ज्या हिशोबानं डिझाईन केले, जसं की HPS बनवलंयच याच्यासाठी की त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या लाईटनं झाडांना फोटोसिंथेसिस करता येईल, झाडांची ग्रोथ करता येईल. तसं ह्याला बनवलं त्याच्यासाठी नाहीये आणि त्याच्यामुळं ह्याचा एक लूप होल आहे की हे करता येत नाही, म्हणजे त्याचे एवढे हे इफेक्टिव्ह असणार नाही. ओनली गुड फॉर इल्युमिनेशन, म्हणजे नेहमीची एलईडी हे फक्त उजेडासाठीच जास्त चांगले असतात, ते ग्रो लाईट्स म्हणून एवढे इफेक्टिव्ह ठरत नाहीत. बघा आता परत हा एक सेपरेट MCQचा मुद्दा ठरायला पाहिजे. व्हायलेट किंवा ब्लू लाईट त्याचे नॅनोमीटर्स किती, त्याची वेवलेंथ दिलेली आहे. आपल्या कामाची गोष्ट काय आहे, अर्ली स्टेजेस ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये हा लाईट जास्त महत्वाचा असतो. झाड ज्यावेळेस फोटोसिंथेसिस करायला सुरुवात करतं, उगवून आलेलं झाड, त्यावेळेस त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये व्हायलेट ब्ल्यू लाईटचं महत्व जास्त असतं. मग अशी पण बोललो होतो पहा, HPS मध्ये ब्लूचा पोर्शन कमी असल्यामुळं लेगी ग्रोथ होते, म्हणजे झाडाच्या वाढीसाठी एवढं सफिशियंटली बाकीच्या वेवलेंथवाली लाईट काम करत नाही जेवढी ही करते, त्यामुळे ही महत्वाची आहे. ग्रीन लाईट जे आहे ते प्लांट्स विथ थिक ग्रोथ कव्हर, ज्या झाडाचा पानाचा संभार पर्णसंभार भरपूर दाट आहे, दाट पान आहे आणि लाईट जो आहे वरून लावला तर तो खालपर्यंत खालच्या पानांना मिळत नाही, अशा वेळेस तो खालच्या पानांपर्यंत पण पोहोचू शकेल असा कुठला लाईट आहे, ग्रीन लाईट. कॅन पेनिट्रेट टॉप फॉलिएज, फॉलिएज म्हणजेच पान, म्हणजे गर्दी असलेल्या वरच्या भागातल्या पानांच्या आरपार जाऊन तो खालच्या पानापर्यंत पोहोचू शकतो. याचाच अर्थ खालची पानं सुद्धा फोटोसिंथेसिस करू शकतात. असा लाईट कुठला आहे, ग्रीन लाईट. दुसरा आहे लाल, प्रमोट्स फ्लावरिंग, फुलं येण्यासाठी मदत करतो. तिसरा आहे फार रेड, त्याची वेवलेंथ जी आहे त्याची रेंज इथं दिलेली आहे पहा. आणि त्याच्यामध्ये परत अल्ट्रा रेड आणि इन्फ्रारेड असे दोन प्रकार ज्याला म्हणतो आपण, अवरक्त वगैरे, त्याच्यातला हा फार रेड प्रकार आहे. हा फुलं येण्यासाठी मदत करतो, हा फुलं येण्याची प्रोसेस स्पीडी करतो. हे वेगवेगळ्या रंगाच्या लाईटचं झाडाच्या ऑल ओव्हर लाईफ सायकल मध्ये असणारं कॉन्ट्रीब्युशन आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर आता आपण बोललो तसं ग्रो लाईट एवढे नेहमीचे एलईडी जास्त इफेक्टिव्ह का नाही झाडांच्या वाढीसाठी वापरायचे झाले तर, त्याची उत्तर आहेत इनकरेक्ट लाईट स्पेक्ट्रम. आताच बघितलं, तो खास करून झाडांच्या वाढीसाठी पाहिजे तेवढीच वेवलेंथचा लाईट नाही प्रोड्यूस करू शकत, कारण हा बनवलाय तो खास करून आपल्याला बघण्यासाठी, उजेड करण्यासाठी बनवलेला आहे, झाडांसाठी बनवलेला आहे. त्याचबरोबर याची लाईटची इंटेन्सिटी जी तीव्रता, मग HPS मध्ये म्हटलं की तो हाय इंटेन्सिटी लाईट प्रोड्यूस करतो आणि त्याच्यामुळे झाडांना फोटोसिंथेसिस करायला मदत होते. अशी तेवढ्या इंटेन्सिटीचा लाईट ही प्रोड्यूस करू शकत नाही. मच लोअर फोटॉन डेन्सिटी असते याची, लाईट आउटपुट कमी असते आणि त्याच्यामुळे याच्यात फोटॉन डेन्सिटीवरून असं म्हणूयात की त्याच्यात प्रकाश ऊर्जेची जेवढी पाहिजे तेवढी तीव्रता असत नाही. ठीक आहे. दुसरं काय लूप होल आहे पहा, म्हणजे का हे चांगलं एलईडी तेवढे इफेक्टिव्ह नाहीत. फोकस ऑन ब्राईटनेस, हे बनवलेत ब्राईटनेससाठी.
रेग्युलर लाईट मेजर्ड इन ल्युमेन्स बघितलंच आपण मगाशी, ल्युमेन्स आणि कॅन्डेला. आणि परत हा 1 मार्कर क्वेश्चन आहे पहा. रेग्युलर लाईटची डिव्हाइसेस किती ब्राईटनेसचा लाईट प्रोड्यूस करतात हे कशात मोजतात, असा जर एमसीक्यू आला तर त्याचं उत्तर आहे ल्युमेन्स. आणि ग्रो लाईट्स मात्र कशात मोजले जातात तर पीएआर. म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट काय, घरामध्ये उजेडासाठी म्हणून बल्ब किंवा ट्यूब आणायला गेलात तर त्याच्यावर लिहिलेल्या माहितीत ल्युमेन्सचा उल्लेख असू शकतो की हे किती ब्राईटनेस प्रोड्यूस करत आहे. परंतु जर तुम्ही झाडं वाढवण्यासाठी बसवणारे लाईट्स, ज्याला आपण ग्रो लाईट्स म्हणतोय, आणायला गेलात तर त्या ग्रो लाईट्सच्या पॅकेजिंगवर काय मेन्शन असते तर पार काय आहे, फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. म्हणजेच थोडक्यात काय, हा लाईट झाडांच्या फोटोसिंथेसिस करण्यासाठी आवश्यक असलेल्या रेंज मधला लाईट किती प्रोड्यूस करतोय. जेवढं पार रेटिंग जास्त तेवढं ते झाडांच्या फोटोसिंथेसिस साठी चांगला ग्रो लाईट समजायला पाहिजे. ठीक आहे. बघा, व्हॉट टू लुक फॉर इन ग्रो लाईट. जर दुकानात तुम्ही ग्रो लाईट खरेदी करायला गेलात तर काय काय चेक करून घ्याल. पहिली गोष्ट एलईडी ग्रो लाईट्स पण एलईडीचेच प्रकारचे आहेत, पण खास करून ते झाडं ग्रो करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ठीक. एलईडी ग्रो लाईट्स, फुल स्पेक्ट्रम लाईटचा अर्थ काय, मग बोललो तेच. व्हिजिबल लाईट मधल्या सगळ्या वेव्हलेंथचा लाईट सनलाईट झाडं फोटोसिंथेसिस साठी वापरत नाहीत, पण फोटोसिंथेसिस सोडून बाकीच्या काही गोष्टींसाठी रेड ऑरेंज ह्या रेंज मधले सोडून बाकीचा लाईट कामाला येऊ शकतो. जर तुम्ही जसं मगा म्हटलं एचपीएस काय प्रोड्यूस करतोय तर रेड ऑर येलो ऑर ऑरेंज ह्या रेंज मधला लाईट प्रोड्यूस करतोय. परंतु जर असा ग्रो लाईट घेतला जो त्या सगळ्या वेव्हलेंथचा लाईट प्रोड्यूस करतो जो सूर्य प्रोड्यूस करतो, म्हणजे तो थोडक्यात सूर्याच्या प्रकाशाची मिमिक्री म्हणजे डुप्लिकेट कॉपी झाली. म्हणजे जणू काय तुम्ही तुमच्या झाडांना एक सूर्यच टांगून दिलाय छोटासा, असं झालं. अशा लाईटला काय म्हणतात, फुल स्पेक्ट्रम लाईट. असा लाईट दॅट मिमिक्स नॅचरल सनलाईट. आता आपण तेच बोललो. नंतर पार रेटिंग बघा. पार रेटिंग काय इंडिकेट करतं, द अमाऊंट ऑफ युजेबल लाईट फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन पारला म्हटलेलंच आहे आपण. फोटोसिंथेसिसच्या कामाचा कितपत लाईट प्रोड्यूस करतो, दॅट इज कॉल्ड पार. त्यानंतर सफिशियंट वॅटेज आहे का बघा. म्हणजे तुम्ही जे काही जिथं लावलंय तिथं किती झाड आहेत, त्या झाडांना किती साईज ऑफ द ग्रो एरिया, किती एरियामध्ये लावलंय तुम्ही, आणि त्या हिशोबानं तुम्हाला किती वॅटेजचं ग्रो लाईट्स लावायला पाहिजेत, अशा काही गोष्टी लक्षात घेऊन मग आपण जे आहे ते ग्रो लाईट सिलेक्ट करायला पाहिजे. ठीक आहे. हा थोडासा एक वेगळा, जसं याच्या अगोदरचं आपलं लेक्चर आहे हायड्रोपोनिक्स वरचं पहा, हायड्रो गांजा, तिथंच आलेल्या टॉपिकचा हा एक सब टॉपिक आहे म्हटलं तर चालेल. परंतु याचं पोटेन्शियल एका सेपरेट टॉपिकचं होतं म्हणून आपण एक सेपरेट लेक्चर केलं. आणि एक थोडासा हटके, जास्त चर्चेमध्ये न येणारा परंतु अतिशय महत्वाचा टेक्नॉलॉजीच्या हिशोबानं, अशा प्रकारचा हा टॉपिक जो होता आज आपण तो घेतला, ग्रो लाईट्स. ओके, थांबू.